सांडारे कल्पना. काय म्हणताय संतांनी, अगोदर ओळखा. मी कालच सांगितलं तुम्हाला, ओळखीच्या माणसाला राम राम करायचं का कोणालाही राम राम करायचं? ओळखीच्या माणसाला. बस मध्ये शेजारीन बाईने तुम्हाला एवढं विचारून घेतलं, शेजारच्या बाईने, का ताई कस काय तुमचं, तरी 3 दिवस झोप लागत. कोण होती काय होती, कोण होती काय होती. का? कारण ओळखीची राहिली असती तर लगेच उत्तर दिलं असतं, हा बाई व्यवस्थित चाललंय असं म्हणून. ज्या अर्थी ती ओळखीची नाही तिने जर तुम्हाला विचारून घेतलं तर 2 दिवस झोप लागत नाही. मग साधं जर ओळखीच्या माणसाला राम राम आहे, मग पूजा सुद्धा ओळखीच्या गणपतीची करावी लागेल ना. ओळखीच्या गणपतीची पूजा करावी लागेल. आपण जे करतो ती षडोपचार केली जाणारी. आता बरं, आपण काल गजानन महाराजांचा प्रगट दिवस साजरा केला, म्हणजे किती संबंध आहे तुम्हाला सांगतो मी. सृष्टी निर्मितीपासून तर आता कलियुगामध्ये 100-125 वर्षापूर्वी झालेल्या संतांनी केलेल्या उपदेशाचा आणि त्या उपदेशाचा किती संबंध जवळून आहे बघा तुम्ही. बरं, गजानन बाबांचं प्रसिद्ध वाक्य आहे कुठलं? गणगणात बोते. याचा अर्थ कळतो का? काय? गणगणात बोते. हा बरोबर. बोते या शब्दाचा अर्थ आहे विराजमान. बोते या शब्दाचा अर्थ काय आहे? विराजमान. बोते या शब्दाचा अर्थ आहे वास्तव्य. गण, पहिला जो गण आहे तो गण म्हणजे ईश्वर. पहिला जो गण आहे तो गण म्हणजे ईश्वर. दुसरा जो गण आहे, गणात जो दुसरा गणात आहे, जो दुसरा गण आहे तो म्हणजे तुम्ही आपण सर्व. आणि बोते म्हणजे वास्तव्याला. गण गणात बोते. ईश्वर प्रत्येकामध्ये आहे. काय? ईश्वर प्रत्येकामध्ये आहे. मग कसा आहे? आत्मरूपात. काय? आत्मरूपात. मग आत्मरूप गणेशू केली स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. सकळ विद्येंचे किती साधू संतांनी, म्हणजे पृथ्वी म्हणजे सृष्टी निर्माण झाली तेव्हापासूनच तत्व तर 100 वर्ष 150 वर्षापूर्वी असले संत, त्यांनी सुद्धा समाजाला आत्मतत्वाचाच उपदेश केला. या शिवमहापुराणाच्या कथेमधून, श्रीमद भागवत कथेच्या कथेमधून, साधू संतांच्या अभंगाच्या माध्यमातून, गीतेच्या माध्यमातून प्रत्येक जीवाला हाच उपदेश केला जातो की तुम्ही ईश्वरी स्वरूप आहात, तुम्ही आत्मस्वरूप आहात, तुम्हीच भगवंत आहात. आपलं दुर्दैव असं आहे का निदैवाच्या परी. काय? आपलं दुर्दैव असं आहे की आपण आपल्यामध्ये असलेल्या भगवंताची पूजा करत आपण त्या भगवंताला बाहेर शोधतो. बरं, कधी सापडेल तो? रात्री ते महाराजांनी सांगितलं कीर्तनातून, सुई कुठे हरवली म्हणे? घरात. कुठे हरवली? घरात. मग ती बसली शेजारी म्हातारी जवळ एक. ती म्हणे, आजी काय सांगू माझी सुई हरवली, आजी काय सांगू माझी सुई हरवली. ती आजी म्हणे, कुठे हरवली तुझी सुई? नाही, काही अंधारात हरवली म्हणे. ती म्हणे, उजेडात शोध. उजेडात शोध याचा अर्थ असा होता की जिथं अंधार आहे तिथं उजेड कर आणि मग शोध. ही संध्याकाळ झाली, ग्रामपंचायतची लाईट लागली, मग बाहेर गेली, मग तिथं शोधायला लागली. आपलं तसं चालू आहे. काय? आपलं तसंच चालू आहे. हो, साधू संत म्हणजे आपल्या जवळचे गजानन बाबा सांगतात की ईश्वर तुझ्या आतमध्ये आहे. आणि आपण कुठे शोधतो? मंदिरात. शोधशी मानवा राऊडे मंदिरे, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधशी मानवा. वा, प्रत्येकाचं पाठ आहे. शोधशी. बरे, हे माणसं कुठे आहेत मग शोधणारे? हे शोधणारे माणसं कुठे आहेत? देवाला शोधणारे माणसं म्हणजे मलकापूर मध्ये निरात बुवा त्या, नाही का? ते बाहेर गावाला असतात कुठेतरी. म्हणजे मलकापूर मधले माणसं, त्यांना सांगताय बा, शोधशी मानवा राऊडे मंदिरी, नांदतो देव
हा आपुल्या अंतरी शोधसी मानवा. म्हणजे हे माणसं कुठे मग शोधणारे देवाला? मग शिवमहापुराण का बरं ठेवलंय आपण? शिवमहापुराण भागवत कथा का बरं ठेवलंय आपण? याचा उपलक्ष काय, उद्दिष्ट काय? नेमकं हे जे भजन सर्वांचं पाठ आहे ना, एवढं भजन समजून घेण्यासाठीच शिवमहापुराण आहे. एवढंच भजन. शोधसी मानवा राऊडी मंदिरी, म्हणजे आपला शोध पूर्ण व्हावा. काय? आपला शोध पूर्ण व्हावा म्हणून शिवमहापुराणे, आपला शोध पूर्ण व्हावा म्हणून श्रीमद भागवत कथा आहे, आपला शोध पूर्ण व्हावा म्हणून कीर्तने. प्रॉब्लेम असा आहे, आपण ठेवलं आहे त्याच्यासाठीच, पण आपल्यालाच माहित नाही नेमकं ते का करायचंय. काय? आपल्यालाच त्याचा त्या ठिकाणी माहिती नाहीये, म्हणून तर आपण शिवमहापुराण करायचंय. जमले सर्वजण, झाली कथा सुरू, सप्ताह संपला, महाराज गेले, आपण आपल्या कामात, विषय संपला, नाही का? मग असं किती दिवस केलं, असं आपण किती दिवस केलं म्हणजे आपला शोध पूर्ण होईल? परत खंत तर वाटायला पाहिजे का नको आपल्या त्या गोष्टीची, की आपण जे म्हणतोय बाबा ते असं आहे आणि आपण जे करतोय ते विपरीत घडतंय. त्या गोष्टीची निदान आपल्याला खंत तर असावी ना, आपल्या अंतःकरणाला तो विषय असा स्पर्श तरी करावा निदान. आणि हे जिवंतपणाचं लक्षण आहे. राग येईल माझा, काय माझा राग येईल, पण हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आपण जे बोलत आहोत ते आपल्याला कळणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि आपण जे बोलतोय त्याचा ना आपला जर काही संबंधच नाही, म्हणजे हे कशाचं लक्षण आहे? समझदार को इशारा काफी आहे, काफी आहे. हे जिवंतपणी मरण्याचं लक्षण आहे. काय? जिवंतपणी मरण्याचं लक्षण आहे. म्हणजे कसं, आपण या शब्दाचा शब्दार्थच पकडतो, मतीत अर्थ पकडत नाही. एखाद्या आता डॉक्टराकडे एक ताई गेली डॉक्टराकडे, ती ताई गेली डॉक्टराकडे, म्हणजे डॉक्टर साहेब माझं जरा डोकं दुखतंय. डॉक्टरने सांगितलं मग हे औषध घ्या. काय? हे औषध घ्या आणि पाण्यात घ्या. ही घरी गेली, बाथरूम मध्ये एक मोठा टब घेतला, त्याच्यात पाणी भरलं, फुल भरला टब, त्या पाण्यात बसली आणि मग तिने औषध घेतलं. बरोबर आहे ना? नाही का? पाण्यात घ्या याचा अर्थ काय? पाण्यात सोबत घ्या का पाण्यात बसून घ्या? आपलं काय चालू आहे? आपण पाण्यात बसून घेतोय. शोधसी मानवा, म्हणजे याच्या बाबतीत सांगतोय. याच्या बाबतीत सांगतोय. म्हणजे जे आपण बोलतो आहे ते आपल्या परिचयाचं असून सुद्धा आपल्यापासून 100 योजन अंतरावर आहे. काय? जे आपण बोलतोय ना ते आपलं परिचित आहे. किती परिचित आहे? मी म्हटलं नाही म्हटलं त्याच्या अगोदर तुम्ही सर्वजण म्हटल्या. हे किती परिचित आहे, किती जवळचं आहे. म्हणजे जवळचं आहे, जे परिचित आहे, पण 100 योजन अंतरावर आहे. म्हणजे काय? तो हृदयात असलेला देव अजून आपल्या परिचयात नाही, ओळखीत नाहीये. गणपती हा अग्रपूजा आहे. अग्रपूजा आहे म्हणजे प्रत्येकाचं काम आहे, इथे कर्तव्य आहे. तुम्ही मनुष्य देहात जन्माला आलात तर मनुष्य देहात जन्माला आल्यानंतर तुमचं काम आहे की तुम्ही तुमच्या स्वरूपाची ओळख करणे. मग ते महादेव जरी असले तर त्यांना सुद्धा चुकणार नाही. तो युद्ध प्रसंग त्या ठिकाणी सिद्ध करतो. म्हणजे ह्या कथेचा सिद्धांत असा आहे, जरी महादेव असले तरी त्यांना सुद्धा त्या गणपतीचं पूजन चुकलं का? नाही. म्हणजे अर्थ असा निघतो, सिद्धांत असा निघतो, जरी महादेव असले तरी त्यांना त्यांच्या स्वरूपाला डावलता येणार, त्यांना ते ओळखावंच लागेल. त्या नियमाप्रमाणे तुम्हा आपल्याला सुद्धा सर्वांना भक्ती जर करायची असेल, परमार्थ जर करायचा असेल, परमार्थ या शब्दाचा अर्थच तो आहे. परम अधिक अर्थ. काय? परम अधिक अर्थ, जे सामान्य नाहीच आहे असं असामान्य तत्वाचा स्वीकार करणं म्हणजे परमार्थ. काय?
जे सामान्य नाहीच आहे अशा असामान्य तत्वाचा स्वीकार करणं म्हणजे परमार्थ. आणि भगवान महादेव ज्यावेळेस युद्ध प्रसंगाला जातात तर युद्ध प्रसंगामध्ये गणपती विघ्न आणतात, म्हणजे त्या युद्धात विघ्न आणत नाहीत. आजही तुमचं आमचं युद्ध चालू आहे. कशासोबत? रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्मन आणि बाहेर जग. तुमचा माझा प्रसंग युद्धाचा आहे का नाही? प्रत्येकाच्या बघ, प्रत्येकाने फक्त डोळे लावा. डोळे लावला का आतून आवाज येतो. कोण बोलतो? डोळे लावा आणि आतून आवाज येतो. येतो का नाही?